ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. नमस्कार. ग्रामायण प्रतिष्ठान नागपूरच्या उद्यम गाथा या उपक्रमातील 7व्या पर्वामध्ये मी प्राध्यापक सुरेश खेडकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स, म्हणजेच तंत्रज्ञानातील कल्पकता व नाविन्यपूर्ण वस्तू व सेवा. आणि आजचे आपले मार्गदर्शक आहेत श्री विनय कालिदास सालोडकर. सालोडकर यांचा परिचय तसा बराच विस्तृत आहे, परंतु मी तुम्हाला थोडक्यात त्यांचा परिचय करून देणार आहे. विनयजी 1986 साली स्टॅटिस्टिक्स या विषयामध्ये MSc झालेले आहे, परंतु स्टॅटिस्टिक्स शिवाय त्यांचे कार्य इतर अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे. त्यांनी कॉम्प्युटर प्रशिक्षण, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, PTZ कॅमेरा, इलेक्ट्रिकल जनरेटर, इलेक्ट्रिक चुला, इलेक्ट्रिकल बायसिकल इत्यादी विविध क्षेत्रात संशोधन व टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट केलेले आहे. ते एक यशस्वी उद्योजक आहेत, हे अतिशय महत्त्वाचं आहे. 1989 ते 1994 पर्यंत विनयजी CCIT या कॉम्प्युटर प्रशिक्षण संस्थेतील नागपूरच्या शाखेत चीफ ऑफ फॅकल्टी होते. 1995 ते 2014 पर्यंत ते स्वतःच्या VS कॉम्प्युटर्स या उद्योगात बँकिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करीत होते. ते ओरॅकल 9i व 10G मध्ये ओरॅकल सर्टिफाईड असोसिएट आहेत. विनयजी SAS बेस अँड ॲडव्हान्स सर्टिफाईड असोसिएट आहेत. ते 2004 ते आजपर्यंत इंटरनेट इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर म्हणजेच IIP मध्ये कन्सेप्ट डेव्हलपमेंट करीत आहेत. डेव्हलपमेंट ऑफ सिम कार्ड बेस्ड कॅमेरा, वायफाय बेस्ड PTZ कॅमेरा इत्यादीमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. डेव्हलपमेंट ऑफ रोड पॉवर जनरेटर, इन पाईप वॉटर जनरेटर, क्लीन एनर्जी मॅग्नेटिक जनरेटर, मोबाईल आय विजन चेक, इलेक्ट्रिक चुला, इलेक्ट्रिकल बायसिकल इत्यादीमध्ये त्यांनी तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. आणि बरं का, विशेष म्हणजे पाण्यापासून वीज निर्मिती या तंत्रज्ञानाबद्दल आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष पंतप्रधानांनी त्यांना भेटीसाठी निमंत्रित केलेले आहे. मी कार्यक्रमाची सूत्रे आता श्री गिरधर यांना सुपूर्द करतो व त्यांनी श्री विनय सालोडकर यांची मुलाखत घेण्यास सुरुवात करावी अशी विनंती करतो. पुन्हा एकदा मनपूर्वक तुम्हा सर्वांचं ग्रामायणमध्ये स्वागत करतो आणि विनयजी तुमचंही मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. विनयजींबद्दल पूर्ण माहिती आपल्याला सर्वांना मिळालेलीच आहे. मी वेगळी माहिती करून देण्यात आता म्हणजे तसा काही खूप वेगळा प्रपंच मी मांडत नाही, कारण आज विनयजींना ऐकण्यामध्ये आपल्याला खरी मजा येणार आहे. आज ग्रामायणच्या शिरपेचामध्ये खऱ्या अर्थानं हा तुरा लागलेला आहे असं म्हणता येईल की आज विनयजींसारखं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि खऱ्या अर्थानं ग्रामायणचा जो काही एक सेवाभाव आहे की जे युवकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, युवकांना उद्योगाकडे आकर्षित केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून जे ग्रामायण धडपड करत आहे आणि अशा या कार्यक्रमामध्ये आज विनयजींचं असणं ही खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करा योग आहे. तर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतोय. विनयजी, आपल्याबद्दल पूर्ण माहिती तर इथे सांगितल्या गेलेलीच आहे, पण मला सुरुवातीपासून ऐकायला आवडेल की परांजपे वाड्यामधली बालवाडी आणि धरमपेठ सायन्स पर्यंतचा प्रवास तुम्ही इथे वर्णन करावा. मी थोडक्यात तुम्हाला असं सांगतो की म्हणजे बालक मंदिर म्हणजे माझे जे घर आहे खरे टाउन मधलं, त्याच्या अगदी 2 गल्ली सोडून कमलताई परांजपेंचं घर होतं, म्हणजे अजूनही आहे ते. आणि त्या ठिकाणी आमचं बालक मंदिर ही शाळा तिथे चालू झाली. आणि एक लहानशी गोष्ट त्यावेळेला माझ्या हातून झालेली होती आणि ती गंमत होती. ती गंमत अशी होती की बालक मंदिर ज्या वेळेला मी बालक मंदिरात जायला लागलो त्यावेळेला अर्ध्या सुट्टीनंतर शाळा असते
असं कधी आम्हाला कोणी सांगितलंच नाही. त्याच्यामुळे आम्ही अर्ध्या सुट्टीतनंच वापस येऊन जायचो. आणि मग आम्हाला लक्षात आलं, एक दिवस आम्हाला परांजपे मॅडमनी पकडलं की तुम्ही कुठे चालले. म्हटलं आम्ही घरी चाललो. अरे म्हणे हे अर्ध्या शाळेनंतर शाळा असते. मग आम्हाला लक्षात आलं की अरे आपण काहीतरी चूक करतोय. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आम्ही शाळा अर्ध्या सुट्टीनंतर पण आम्ही अटेंड करत होतो. तर ही लहानशी एक बालपणीची आठवण आहे. नंतर मग वयवर्ष पहिला म्हणजे पहिला वर्ग आणि तिथून तर BSc स्टॅटिस्टिक्स मध्ये BSc फायनल इयरपर्यंत धरमपेठ एज्युकेशन सोसायटी असं माझं शिक्षण होतं. त्याच्यामध्ये पहिला वर्ग ते चौथा वर्ग रजत महोत्सव. मग त्याच्यानंतर रजत महोत्सवच्या समोरची जी शाळा आहे ती, आणि त्याच्यानंतर धरमपेठ बॉईज हायस्कूल इथे 9वा 10वा वर्ग इथे. मग त्याच्यानंतर 11वी 12वी मधलं 11वी धरमपेठ शाळा, 12वी धरमपेठ सायन्स कॉलेज आणि BSc पार्ट 1 सेकंड इयर आणि फायनल इयर असं माझं एज्युकेशन धरमपेठ एज्युकेशन सोसायटीत झालं. ही जी शोधबुद्धी असं मी याला तो म्हणेल, जो काही तुमचा हा प्रवास आहे, हां हां 11वी 12वीत काहीतरी घडलेलं आहे. याला जे खतपाणी घातल्या गेलं, हां हां 11वी 12वी पासून काहीतरी सुरुवात असं माझ्या तुमच्या परिचयातनं लक्षात येत आहे. तर तुम्हाला ते बीजरोपण सर्वांपर्यंत पोहोचावं की बरोबर कुठून आहे. मी तो घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो. 11वी 12वीत असताना आम्हाला मॅट्रिक्स म्हणजे मॅथमॅटिक्समधलं जे मॅट्रिक्स आहे, रोज अँड कॉलम्सवालं मॅट्रिक्स, तर त्याच्यामध्ये वर्गात समजा 20-25 जण बसले आहेत आणि प्रत्येकजण मॅट्रिक्सचं ऑपरेशन करतो. म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, मॅट्रिक्स इन्व्हर्शन वगैरे वगैरे. मी प्रश्न विचारला की सगळेच जण हे करतात आहे, तर हे प्रोसिजर तर आता कळलं. टू फाइंड द आयडेंटिटी ऑफ अ मॅट्रिक्स ही खूप सोपी पद्धत आहे. मग जसं मी कॅल्क्युलेटरवर ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो, तसं असं एखादं मशीन का नाही की ज्याच्यामध्ये मी मॅट्रिक्स इन्व्हर्शन ऑफ अ क्लिक ऑफ अ बटन करू शकतो. मग त्यावेळेला तिथे जे माझे फॅकल्टी होते त्यांनी मला सांगितलं की असं तर सध्या काही पॉसिबल नाही आहे, पण तुला समजा शोधायचं असेल तर तू शोधू शकतो. मग तो विचार माझा सतत राहिला. म्हणजे BSc पार्ट 1 सेकंड इयर फायनल होईपर्यंत हा डोक्यात विषय होता. आणि त्याच्यानंतर म्हणजे MSc पार्ट 1 आणि सेकंड इयर हे मी कॅम्पस PGTD अमरावती रोडवरचं जे नागपूरला आहे तिथे केलं. मग तिथे पण हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर होता. आणि मी तो हेड ऑफ द डिपार्टमेंट बुचे सर म्हणून होते, खूप विद्वान माणूस. मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्यांच्यासारखं शिक्षक मला मिळालं MSc पार्ट 1. आणि दुसरं SP काणे सर, जे आत्तापर्यंत व्हाईस चान्सलर होते नागपूर युनिव्हर्सिटीचे. तर असे शिक्षक मला लाभले. आणि मी प्रश्न केला होता MSc पार्ट 1 पण की मला हे मॅट्रिक्स इन्व्हर्शनचं जे आहे हे क्लिक ऑफ अ बटन सॉल्व्ह करता यावं, याच्याकरता माझी इच्छा आहे आणि मला कोणी मदत करेल तर सांगा. तर त्यांनी सांगितलं की जर तू हे सॉल्व्ह केलं, तू स्वतः शोध आणि तू सॉल्व्ह कर, आणि मग आम्ही तुझ्याकरता याच्याकरता हे समजा तू केलं तर तुला याच्यामध्ये आम्ही रिवॉर्ड देऊ. तर मग ती आयडिया माझ्या डोक्यात सतत राहिली. आणि पुढे म्हणजे माझा कोइन्सिडन्स माझ्या बाबतीत असा घडला की मुंबईला माझी बहीण असायची. तिथे पण मी कॉम्प्युटरच्या कोर्स करता राहिलो तिथे. आणि माझे बहीण आणि जावई म्हणजे श्रीकांत पट्टलवार, त्यांनी पण मला खूप मदत केली. आणि त्यांनी मला सांगितलं की मुंबईमध्ये कुठे कसं काय शोधायचं, कसं फिरायचं, काय करायचं. तर तो काळ वेगळा होता. म्हणजे मी जी तुम्हाला सांगतोय गोष्ट ही 1985, 86, 87 या पिरियडमधली आहे. एक इन्सिडन्स माझ्या बाबतीत झाला की घाटकोपर मुंबईमध्ये एक माणूस होता. तो त्यावेळेला म्हणजे 85-86 या वेळेला रेडी टू गो असा फ्लॅट नवीन म्हणजे पूर्ण तयार झालेला फ्लॅट अशा अर्थाने तो बनवायचा. आणि त्यांनी त्याच्या मुलाकरता सिंगापूरवरनं एक मशीन आणलं होतं. आणि ते जे मशीन आहे ते त्याला माहीत नव्हतं कसं ऑपरेट करायचं. त्यांनी असा विचार मांडला माझ्यासमोर की हे मशीन जर तुला ऑपरेट करता येत असेल आणि माझ्या मुलाला शिकवता येत असेल तर ते तू हे कर. मला 7 दिवसाचा वेळ दिला. त्या 7 दिवसामध्ये मला त्याच्याकडे म्हणजे त्या कॉम्प्युटरमध्ये, त्याला कॉम्प्युटर म्हणतात हेही माहीत नव्हतं, पण ते एक मशीन होतं, कीबोर्डसारखं मशीन होतं. ॲक्च्युली ते Z80 प्रोसेसर ZX स्पेक्ट्रम नावाचं मशीन होतं. आणि त्याच्यामध्ये काय लँग्वेज कुठली आहे, काय आहे, हे सगळं मला शोधावं लागलं. 7 दिवसात मी ते शोधून काढलं.
त्याच्यानंतर बेसिका म्हणजे बिगिनर सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड अशी जी बेसिक लँग्वेज होती त्यावेळेला, तर ती त्याच्यातनं मी शिकलो. आणि मी माझा पहिला प्रोग्राम हा मॅट्रिक्स इन्व्हर्शनचा केला आणि मला तो जो आनंद मिळाला तो काही औरच होता. आणि तिथून माझी सुरुवात झाली. म्हणजे साधारण तुम्ही माझ्या 1985ची गोष्ट आहे. बेसिका लँग्वेज म्हणजे हा. 1985 बिलकुल सालचा बरोबर. हा प्रवास आहे. मग सॉफ्टवेअर आणि स्टॅटिस्टिक्स, तसं तुमचं शिक्षण स्टॅटिस्टिक्स मधलं, हो, पण हो. सॉफ्टवेअर आणि स्टॅटिस्टिक्स याची जेव्हा सांगड घालायचे ठरवलं हम्म. तर निर्णय काय घेतला गेला? जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टॅटिस्टिक्समध्ये आपलं करिअर बनवणे हा तो उद्देश होताच. पण याचबरोबर जेव्हा हे सॉफ्टवेअरचं प्रोग्रामिंग आणि हे जमायला लागलं त्याच्यावरनं हे लक्षात आलं मला की आपण या फील्डमध्ये पण जाऊ शकतो. मग मी असं ठरवलं की सॉफ्टवेअर आणि स्टॅटिस्टिक्स अशा कॉम्बिनेशनमध्ये आपण आपलं करिअर करायचं. पण मग ते करत असताना स्टॅटिस्टिक्समध्ये काम करणं आणि सॉफ्टवेअरमध्ये काम करणं हे वेगळी गोष्ट होती. मग हळूहळू ते ओरिएंट झालं की सॉफ्टवेअरमध्येच जास्त काम मिळालं आणि त्याचंच प्रचार प्रसार आणि काम त्या स्वरूपाने मिळाल्यामुळे मग मी पुढे सॉफ्टवेअर लाईनमध्ये जास्त इन्व्हॉल्व झालो. घरच्यांची काय भूमिका होती? कारण तो काळ साधारण असा होता की हे दोन्ही क्षेत्र नवीन होतं. बरोबर. त्या काळातील एक असं होतं की बा शिक्षण झालं, एक साधारण ग्रॅज्युएट झालं की एखादी नोकरी करायची आणि कौटुंबिक जबाबदारी वाढली होऊन जायची आणि मग माणूस तुम्ही एक वेगळीच वाट निवडली. तर मग घरच्यांचा वडील जे होते त्यांचं म्हणणं असं होतं की चांगलं काहीतरी शिका आणि वेगळं काहीतरी शिका, असा प्रयत्न करा. आणि आईचं म्हणणं असं होतं की याला तुला जे काही शिक्षणाला लागणारा पैसा आहे किंवा जी काही मदत आहे ती आम्ही करू, आम्हाला त्या कॉम्प्युटरमधलं काही कळत नाही, पण तुला निर्णय घ्यायचा आहे आणि तुला पुढे जायचं. तर माझं मी पहिलं कॉम्प्युटर घेतलं त्यावेळेला मला आईनी स्वतःच्या प्रॉव्हिडंट फंडातनं मदत करून ते कॉम्प्युटर घेतलं. आणि माझ्याकडे त्यावेळेला म्हणजे मी जी गोष्ट सांगतो तुम्हाला ही 1986-87 वगैरे या पिरियडची आहे. त्यावेळेला माझ्याकडे कॉम्प्युटर बघायला बाहेर गावावरनं लोक यायचे. बरोबर आहे. होता तेच म्हणतोय की तेव्हा ह्या जेव्हा सॉफ्टवेअर मध्ये जो काळ तुम्ही सांगताय भारतामध्ये तितकी प्रगती नव्हती. जो काळ तुम्ही इथे मेन्शन करताय 1985च्या दरम्यान, बरोबर, कुठे मनात असं झालं नाही का की बा विदेशामध्ये जिथे प्रगत तंत्रज्ञान आहे तिथे जावं जेणेकरून एक लॅव्हिश लाईफस्टाईल आपल्याला जगता येईल? तुमचा प्रश्न एकदम खूपच जबरदस्त आहे, पण मी त्याला असं जे ऍक्च्युअल घडलं आहे ते सांगतो. चालेल, ऐकायला विनयजींना ऐकायचं आहे, त्याच्यामुळे ज्या ओघवत्या याच्यात विनयजी सांगतील तो प्रवास आपण गाठूया. बिलकुल बिलकुल, काही प्रश्न नाही. त्याचं असं झालं की ज्या वेळेला मी MSc करून घाटकोपरमध्ये मुंबईला राहून बहिणीकडे राहून जे शिकलो त्याच्यानंतर आईवडिलांनी असं म्हटलं की तुला आता, माझं अमेरिकेत एका कंपनी सिलेक्शन झालं होतं आणि तो प्रश्न असाच होता की आता काय करायचं. मग मी असा विचार केला, आईवडिलांशी पण विचार विनिमय केला, बहीण आणि जावई यांच्याशी पण बोललो. तर आईवडिलांची अशी इच्छा होती की मी एकुलता एक आहे आणि बहीण दोघंच आहे, तर बहीण तर आपल्या संसारात आहे, तर तुला स्वतः डिसिजन घेऊन पुढे काय करायचं ते बघायचं आहे आणि ते करण्याकरता तुला भारतात राहायचं की बाहेर राहायचं हे डिसाईड करायचं. मग मी असा विचार केला की ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांची जी इच्छा आहे ती पहिले पूर्ण करावी. बाहेरची जी काही जाण्याची इच्छा, काम करण्याची इच्छा जी आहे ती तर आयुष्यात पुढेही होऊ शकते. असा विचार करून मी नागपूरला CCIT म्हणून सेंटर फॉर कम्प्युटिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टिळकनगरला ते होतं, तर तिथे मी जॉईन केलं. सुरुवातीला म्हणजे अगदी म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं बेसिक लँग्वेज, त्यावेळेला लोटस 1, 2, 3 म्हणून एक पॅकेज होतं, ते DBase डेटाबेस म्हणून जे होतं ते, आणि सिस्टीम ॲनालिसिस डिझाईन SAD म्हणायचे त्या काळात त्याला, SAD. आणि एक गोष्ट जी मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगेल की हे जे सेंटर फॉर कम्प्युटिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे होतं सेंटर, इथे पण आम्हाला कोइन्सिडेंटली काही माझे खिरोडकर म्हणून बॉस होते, त्यांनी पण या गोष्टीला खूप दुजोरा दिला की नाही या अशा नवीन गोष्टी यायला पाहिजे. त्यांचं पण मार्गदर्शन लाभलं. आणि फिलाडेल्फिया अमेरिका इथलं लसाल युनिव्हर्सिटी म्हणून जे आहे त्यांचं आम्ही अफिलिएशन तिथे नागपुरात आणू शकलो
आणि ते आणत असताना अजून काय काय नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि त्यावेळेला मग जी एक अमेरिकेत जायची इच्छा होती की अमेरिकेतली युनिव्हर्सिटीज आपल्याला नागपूरला ऑप्शन देते, हा एक वेगळा आनंद होता. आणि हे करता करता मग पुढचा पार्ट असा झाला की त्या काळी लोकल एरिया नेटवर्क हा शब्द फक्त लोकांना माहिती होता. लॅन बद्दल सर आपल्याला सांगतात आहे, अतिशय इंटरेस्टिंग असं हे आहे लॅन, LAN. हां, तर LAN म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. याचं फक्त नागपुरामध्ये अवेअरनेस काहीही नव्हतं आणि फक्त लोकल एरिया नेटवर्क नावाचा काहीतरी एक विषय आहे एवढंच माहिती होतं. तर या लोकल एरिया नेटवर्कमध्ये कॉम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करणे आणि मग त्या कनेक्शनवरनं बाकी सगळ्या गोष्टी, म्हणजे त्या काळी कॉम्प्युटरला लागलेलं प्रिंटर हे दुसऱ्या कॉम्प्युटरवरनं प्रिंटआउटची कमांड देऊन पहिल्या कॉम्प्युटरला लागलेल्या प्रिंटरवरनं आउटपुट घेता येतं. अशा काय काय गमती जमती आम्हाला त्याच्यात शिकायला मिळाल्या. पण लोकल एरिया नेटवर्कचं कुठेही नॉलेज नव्हतं. फक्त स्टॅटिस्टिक्समध्ये क्यूइंग थेअरी नावाचा सब्जेक्ट शिकलो होतो आणि त्या क्यूइंग थेअरीमध्ये बेसिकली सगळं नेटवर्किंगचं थेरॉटिकल नॉलेज आहे आणि ते प्रॅक्टिकली नॉवेल नेटवर्क शिकताना ते ॲक्च्युअल काम करताना आम्हाला बरंच त्याची मदत झाली. एक लहानसा इन्सिडन्स सांगतो की कॉम्प्युटर त्यावेळेला एकमेकांना जोडण्याकरता ज्या वायर होत्या त्या कोएक्शियल केबल ज्या आपण टी व्हीमध्ये वापरायचो जुन्या ते आणि ट्विस्टेड पेअर टेलिफोन वायर. तर आमच्याकडे साधं क्रिम्पिंग टूल पण नव्हतं आणि ते क्रिम्पिंग टूल नसल्यामुळे आम्ही इथून त्या वायर इथून मुंबईला घेऊन जायचो, तिथे क्रिम्पिंग करायचो आणि तिथे येऊन आम्ही नागपूरला येऊन जोडायचो आणि त्याच्यावरनं आम्ही नॉवेल नेटवर्कचं वर्किंग आणि सगळं बाकी शिकलो. नॉवेल नेटवर्क असंच कोणीही शिकवलं नाही, ते कसं इन्स्टॉल करायचं, ते कसं वापरायचं, तर हे प्रॅक्टिस करत 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 आम्ही शिकलो. आणि एक खूप छान गोष्ट त्याच्यात घडली की माझ्या बॅचमध्ये पहिल्या बॅचमध्ये ज्या मुलांना मी शिकवलं त्या बॅचपैकी 3 मुलं लसाल युनिव्हर्सिटीच्या फिलाडेल्फियाच्या युनिव्हर्सिटीमधनं मेरिट आले आणि लसाल युनिव्हर्सिटीने मला त्याच्यात टायप इन दिली. ती आजही मी आठवण म्हणून ठेवली आहे. तर असा हा एकंदरीत लोकल एरिया नेटवर्कचा एक इन्सिडन्स होता. आणि हे करत असताना मग नवीन नवीन ऑप्शन्स, नवीन नवीन सब्जेक्ट आणि वेगवेगळ्या सब्जेक्टची सांगड, असा तो प्रवास पुढे चालू झाला. मला सांगायला खूप आनंद होतो की लॅनचं प्रशिक्षण देणारे केवळ नागपूर नाही, भारत नाही तर विदेशातही लॅनचं प्रशिक्षण देणारे त्या काळातले विनयजी एकमेव असे व्यक्ती आहेत की ज्यांनी अगदी विदेशातही याच्याबद्दल सगळ्यांना शिकवलेलं आहे. सर मला एक आणखीन लायब्ररी बद्दल मी ऐकलेलं आहे तुमच्या, त्याबद्दलही सगळ्यांना की सांगायला मला बरोबर आहे, मी सांगतो आवडेल. आता बघा, मी ज्या संस्कारातनं वाढलो आहे त्याच्यामध्ये असे विचार आहेत की लोकांना एकमेकांशी जोडा. म्हणजे लोकांना एकमेकांनी जोडल्याने खूप गोष्टी साध्य होतात आणि लोकांचे प्रॉब्लेम्स, लोकांचे वेगवेगळे डिस्कशन, लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना या आपण समजू शकतो. तर लोकांना जोडणे असा जो एक स्वभाव लहानपणापासून होता, तर त्याला स्वरूप देण्याकरता की मी जसं कॉम्प्युटर शिकवतो आहे आणि आज पण मी स्टुडंटच आहे असं मी मानतो. पण हे करत असताना जसं आपल्याला काही पुस्तकांनी दिलं आहे तर इतरांना पण त्या पुस्तकांमधून काहीतरी मिळावं असा त्याच्यातला उद्देश होता. मग या पुस्तकांची लायब्ररी अशी मी 1999 पासून केली. त्याची तयारी मी 1980 पासून केली होती. 1980 ते 1999 पर्यंत मी वेगवेगळे पुस्तकं जमवत गेलो आणि 1999 ते 2014 याच्यामध्ये मी ही पुस्तकांची लायब्ररी केली. त्याच्यामध्ये जवळपास 28,000 पुस्तकं होती आणि ह्या पुस्तकांमध्ये अगदी सुरुवातीला MS-DOS जो ऑपरेटिंग सिस्टीम होती, असेंब्ली लँग्वेज असेल तिथपासून तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत त्याच्याही वरचं म्हणजे वेब डिझाईन, वेब ॲप्लिकेशन्स पर्यंत सगळे वेगवेगळे पुस्तक, कॉम्प्युटर फॉरेन्सिक असे वेगवेगळे विषय, त्याच्यामध्ये वेगवेगळे पुस्तकं, मॅगझिन्स, CDs, DVDs याचं कलेक्शन. हे नागपूर मेन ब्रांच होतं, पुण्याला एक ब्रांच होती, हैदराबादला होती, बंगलोरला पण होती. असं ते सुरू होतं तर 1999 ते 2014 पर्यंत 28,000 पुस्तकं. मी काही काही गोष्टी मुद्दाम पॉइंट आउट करत आहे तुमच्या सगळ्यांसाठी की त्याचा इतर लोकांना फायदा
असं खऱ्या अर्थानं ग्रामायणचं जे आजचा सुरू आहे, याला उद्यम गाथा हे नाव देण्यापेक्षा माझ्या मते हा त्रिवेणी संगम आहे. कारण ज्ञानकथा पण आहे, कारण सरांजवळ जे ज्ञान आहे ते खऱ्या अर्थानं ही ज्ञान गंगा आहे. त्या अनुषंगानं त्यांनी जी सेवा केलेली आहे बघा इतर लोकांना पुस्तकाच्या, आणि सरांनी खूप छान एक वाक्य मगाशी मी सरांशी बोललो तर म्हटलं की पुस्तकांची सेवा केली की ते भरभरून तुम्हाला देतात. आर्थिक रूपात मी बोलत नाही आहे, पण जे समाधान या सेवेतनं सरांना लाभलेलं आहे आणि अजूनही ते काम ते करतात. तर मला एक आपल्या मगाशी जे आपलं संभाषण झालं त्याच्यामध्ये एक IIP शब्द तुम्ही वापरलेला होता, त्याबद्दल सगळ्यांना सांगायला छान वाटेल. बरोबर. आता IIP चा अर्थ आहे इंटरनेट इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर. इंटरनेट इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर म्हणजे त्या काळी असं होतं की इंटरनेट आहे, पण इंटरनेटवर काय तर वेबसाईट बघतात आहेत, वेबसाईटमध्ये वेगवेगळे पेजेस जे आहेत ते बघतात आहेत, एवढंच काम होतं. पण मग याच्यापेक्षा जग अजून काहीतरी पुढे गेलेलं आहे. नुसतं वेबसाईट आणि वेब पेज नाही आहे, तर याच्यापेक्षा अजून काही आहे. आणि समाजामध्ये काम करताना प्रत्येकाला, मग तो आर्किटेक्ट असेल किंवा एखादा हार्ट स्पेशलिस्ट असेल किंवा लॉयर असेल किंवा अगदी साधा सुतारकाम करणारा माणूस असेल, या सगळ्यांकरता प्रत्येकाला काही ना काही इंटरनेटवर अवेलेबल आहे. पण त्या माणसाला हे माहीत नाही की माझ्या कामाकरता इंटरनेट कसा उपयोग होतो. तर कशाची इन्फॉर्मेशन शोधताना काय करावं लागेल, कुठल्या मेथड्स वापरावं लागतील, काय करावं लागेल जेणेकरून त्याला ती इन्फॉर्मेशन सतत मिळत राहील. कारण नंतर त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतात, तसं त्या काळी नव्हतं. त्याच्यामुळे मग ते प्रत्येकाला ते शोधावं लागायचं. आणि मग ते शोधायचं असेल तर तो स्किल सेट लागायचा की अरे हे मी कसं शोधू, असं कसं करू. तर ते सांगणं आणि त्याच्यावरचा बिझनेस. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या काळी जी न्यूज मला मिळाली होती पेपरमधनं, ती न्यूज मिळाली, टीव्हीच्या माध्यमातून पण कळली होती की जपानमध्ये इंटरनेट इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर हा जो भाग आहे त्याच्यावर $1 बिलियन बिझनेस होतो. पण भारतामध्ये हे काहीच कोणाला माहित नव्हतं. मग तशी रचना ऍटली सुरुवात कुठून तरी करावी आपण, जेणेकरून अशी एक फॅमिली, असं एक कल्चर आणि असा एक समूह तयार होईल की जो एकमेकांना मदत करेल आणि इन्फॉर्मेशन एक्सचेंज इतरांना अचूक पोहोचवण्यासाठी स्वतःला त्यातलं पूर्ण वाचन करणं आणि इथे ही गोष्ट तुम्हाला उपलब्ध होणार आहे हे सांगण्यासाठी जी काही मेहनत त्या काळात सरांनी घेतली. आणि काळ कोणता होता, आवाज क्लिअर येतोय? आवाज येतोय ना? थोडासा तांत्रिक अडचण येऊ शकते आम्हाला, कृपया आवाज क्लिअर येत असेल असं वाटत आहे. पुन्हा आता विषयाकडे वळतो आहे की जे IIP बद्दल सरांनी सांगितले, जपानमध्ये $1 बिलियन मधला हा व्यवसाय होता, पण फार त्याला व्यावसायिक स्वरूप सरांनी न देता केवळ मात्र लोकांना यातनं मदत व्हावी यासाठी अल्पशी किंमत नाही म्हणणार त्याला तुम्ही किंमत हा शब्द वापरू शकत नाही, अल्पसा मोबदला हा सगळ्यांकडनं येत होता. आणि ऐकू येतोय म्हणतात. आता पुढच्या प्रवासाकडे बघतो की पुन्हा थोडस मागे जातो की ऑपरेटिंग सिस्टीम हा जो एक हे आहे शब्द तुम्ही वापरला, या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये थोडासा इथे प्रकाश होता. बरोबर. मी ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल आणि लोकल एरिया नेटवर्क बद्दल एक झालेला इन्सिडेंट सांगतो की मुंबईला असताना, म्हणजे काही कामाने मुंबईला गेलो होतो आणि लोकल एरिया नेटवर्कचं कुठले सिलेबस, जसं मी तुम्हाला सांगितलं की काहीच अवेलेबल नाही, आणि फिलाडेल्फिया लसॅल युनिव्हर्सिटीचं सिलेबस शिकवायचं आहे आणि दिलेला पिरियड असता की 1 महिन्यात हे सगळं सिलेबस तुम्हाला तयार करायचं आहे आणि शिकवायचं आहे. तर आपण आपला जो काही स्वभाव आहे त्याच्याप्रमाणे आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा आपण देवाचा धाव करतो. तसंच मुंबईजवळ टिटवाळा म्हणून गाव आहे, तिथे टिटवाळ्याच्या गणपतीला गेलो आणि साखरात घातलं की बाबा आता मला याच्यातनं इथपर्यंत ताणलं तू, लोकल एरिया नेटवर्क मला जमलं, मी सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं, पण आता हा विषय मला शिकवायचा आहे तर मला मदत पाहिजे. तर कोइन्सिडन्स असं झाला की मुंबईला फोर्टला एक द कम्प्युटर बुक शॉप म्हणून खूप जुनं दुकान आहे,
तिथे एक अमेरिकन माणूस, त्याच्याकडे पैशाची कमतरता होती म्हणून 2 पुस्तकं तिथे विकायला म्हणून तो गेला. त्यांनी ते पुस्तकं विकले. त्या दुकानदाराचा नंतर मी जिथे गेलो ते मला सांगितलं की असे हे 2 पुस्तकं आणले कामाचे असेल तर बघा. तर माझ्या खिशामध्ये पण तेवढेच पैसे होते आणि ते 2 पुस्तकं होते, लोकल एरिया नेटवर्क आणि MS DOS, जो बिल गेट्सनी एन्सायक्लोपीडिया तयार केला होता, ती त्याची कॉपी होती. आणि ती मला मिळणं म्हणजे त्या पुस्तकामध्ये एन्सायक्लोपीडिया MS DOS याच्यामध्ये बिल गेट्सनी स्वतः हाताने अक्षरांनी स्वतःच्या हाताने लिहिलेल्या हँडरायटिंग मध्ये प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट, ऑपरेटिंग सिस्टीमचे कन्सेप्ट, म्हणजे जसं ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कर्नल शेल बायस असतो वगैरे ज्या गोष्टी होतात त्या मला त्याच्यात सापडल्या. आणि मला एक अजून उत्तेजनार्थ बक्षीस दिल्यासारखी गोष्ट झाली की अरे आपण तर नुसतं लोकल एरिया नेटवर्क शोधतोय, पण ऑपरेटिंग सिस्टीमचा एन्सायक्लोपीडिया तुम्हाला मिळाला, मग त्याच्यातनं अजून नवीन गोष्टी शिकवा. मग त्या काळी असे प्रश्न विचारले मुलं की कॉम्प्युटर मधली फ्लॉपी क्लॉकवाईज फिरते की अँटी क्लॉकवाईज फिरते, टावर फिरते. मग फ्लॉपी जी आहे डेटा ऍक्च्युअल स्टोअर कसा होतो, मॅग्नेटिक लेयर कशी बनते, सर्कल त्याच्या आतमध्ये जे ट्रॅक्स आहेत ते कसे आहेत, नंबर ऑफ ट्रॅक्स किती, सेक्टर किती, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत. आणि याच्यातनं ते शिकवताही आलं मला आणि शिकवायचा आनंदही मिळाला. पण हे केवळ पुस्तकाने दिलं. त्यामुळे ती जी पुस्तकांची आठवण आहे, असे माझ्या आयुष्यात येणाऱ्या काळामध्ये असे अनुभव मला खूप मिळाले की या पुस्तकांनी मला इतकं काही दिलं की त्याच्यामुळे मला जसं काही मिळालं तसं इतरांनाही मिळावं ही इच्छा होती. एक साधारण तो काळ असा होता की सर्वांना वाटायचं की मुलं आपल्या जवळ असावीत. आणि हा एक म्हणजे काही माझ्या मते वावगं नाही आहे त्याच्यामध्ये. जसं तुम्ही आई वडिलांसाठी निर्णय घेतला की बा आपण भारतात त्यातही नागपूरमध्ये, ही खरं तर सगळ्यांनी याच नोंद घ्या ही गोष्ट की भारतात आणि त्यातही नागपुरात राहायचं. आणि नागपूरला राहून जो काही हा एक प्रचंड डोलारा सरांनी उभा केलेला आहे, एक मला असं मागच्या चर्चेमध्येच आहे की बा पुन्हा अमेरिकेला जायसाठी म्हणून त्याच वडिलांनी तुम्हाला प्रेरित केलं की थोडं विदेशात जा. बरोबर. तुम्हाला काय प्रसंग होता? वडिलांनी, माझ्या वडिलांचा मृत्यू 2003 साली झाला. त्याच्या आधी त्यांनी सांगितलं की तुला जे आम्ही म्हटलं होतं की तू नागपूरमध्येच राहा, मुंबईला राहू नको, अमेरिकेतही जाऊ नको, तर आम्ही तुझं नुकसान करतोय. मग आई आणि वडिलांनी मला म्हणून मग मी 2004 पासून ते प्रयत्न केले. त्याच्यानंतर 2007 आणि याचं सर्टिफिकेशन हे मी केलं. आणि त्या काळी मला H1B विजा मिळाला. आणि 2008 मध्ये मी 2008च्या 14 फेब्रुवारी 2008, म्हणजे आम्हाला त्यावेळेला काही ते व्हॅलेंटाईन डे वगैरे कळत नव्हतं आणि तो काही विषयही नव्हता. पण एक इन्सिडेंट सांगतो. 14 फेब्रुवारी 2008ला ज्या दिवशी मी न्यूयॉर्कमध्ये लँड झालो, त्या दिवशी 2 घटना माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या घडल्या. एक तर त्या दिवशी ब्लॉकचेन या डेटाबेसच्या प्रकाराचा जन्म त्या दिवशी झाला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक माणूस असा मिळाला त्या दिवशी की त्याला इंडियात यायचं होतं आणि त्याला भारताबद्दल काहीच माहीत नव्हतं. विचारलं की भारताचं टायमिंग कसं आहे, म्हणजे किती पुढे आहे, मागे काय आहे. आणि आम्ही दोघांनी मोबाईल नंबर एक्सचेंज केले आणि ती मैत्री आमची पुढे खूप जबरदस्त झाली. ती मैत्रीची एक सुंदर त्याचं रूपांतर आमच्या प्रॉडक्टमध्ये झालं. तर त्या प्रॉडक्टबद्दल मी तुम्हाला नंतर पुन्हा सांगतो. पहिले ही जी सुरुवात आहे, वडिलांनी आणि आईने जी परमिशन दिली की आता तू बाहेर जाऊन तुझं काम करू शकतो, हा माझ्याकरता खूप मोठा आशीर्वाद आहे असं मी समजतो. नागपूर ते न्यूयॉर्क असा हा प्रवास, आणि तो नागपूर आपल्या गावातलं, म्हणजे मला खूप असं भूषण वाटतं आज हे म्हणताना की व्यक्ती आपली व्यक्ती, आणि ही व्यक्ती जेव्हा नागपूर ते न्यूयॉर्क प्रवास करते, आणि केवळ पहा की गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं की ही आहे की हा मुळात ह्या रोवल्या गेलं, त्याला घरच्यांचं मिळालेलं पाठबळ आणि त्यातून सुरू झालेला हा प्रवास. 2008 सालात ते 10 मधली मला एक असं हे होतं की साधारण हा काळ असा होता की इथे माणसांचा संवाद दुर्मिळ झालेला होता. बरोबर.
तेव्हा तुमच्या डोक्यात ही कल्पकता आली की 2008 आणि 10च्या काळात तुम्ही असा विचार करता की माणसा माणसात संवाद नाही, तिथे तुम्ही मशीन ते मशीन मध्ये संवाद साधायचा. बरोबर. ही जी कल्पकता तुमच्या मनामध्ये आली ती प्रत्यक्षात कशी काय उतरली? उद्योजकांना बरोबर. याकडे खास लक्ष द्यावं. सर काय सांगतात आहे ते? बरोबर आहे. 2008 ते 2010 मध्ये माझ्या डोक्यात असा विचार होता की मनुष्य एकमेकांना जे काही कम्युनिकेशनचं मेथड्स, टेक्नॉलॉजीज असं सगळं जे आहे, पण प्रत्यक्षात भेट होऊन बोलणे आणि हा जो याला काही ऑल्टरनेटिव्ह नाही आहे. या कोरोनाच्या काळामध्ये ते सगळ्यांना जाणवलं आहे, पण ठीक आहे, तो भाग वेगळा. 2008 ते 2010 मध्ये माझ्या डोक्यात असा विषय आला की मशीन टू मशीन कम्युनिकेशन, आणि अमेरिकेमध्ये तर मशीन टू मशीन कम्युनिकेशन इंजिनिअरिंग इथपर्यंत नॉलेज आहे, आणि भारतामध्ये त्यावेळेला असं काहीच नव्हतं. आज जे आपण IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, IIoT म्हणजे इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स असं जे म्हणतो, याची ती सुरुवात आहे असं मला नक्की त्यावेळेला वाटत होतं. तर मशीन टू मशीन कम्युनिकेशन याच्यामध्ये आपण काहीतरी एक वेगळं प्रॉडक्ट डेव्हलप करावं. तर ते प्रॉडक्ट आणि त्याची माहिती असं मी तुम्हाला आत्ता सांगतो. ते प्रॉडक्ट असं होतं की त्या काळी मोबाईलमध्ये कॅमेरा ही खूप कॉमन गोष्ट होती. म्हणजे ते प्रत्येक मोबाईलमध्ये कॅमेरा आहे तर त्याच्यात काय नवीन आहे, पण कॅमेरामध्ये सिम कार्ड अशी गोष्ट नव्हती. आणि माझ्या डोक्यात हा विचार आला की कॅमेरामध्ये सिम कार्ड आणि वायफाय कॅमेरा असं जर मी डेव्हलपमेंट करू शकलो तर हे नुसतं महाराष्ट्र नाही, भारत नाही, हा पूर्ण जगाकरता एक चांगला सगळ्यांसाठी उपयुक्त फायदा होऊ शकेल. आणि त्याचा पार्श्वभूमी अशी होती की 26/11 जे झालं होतं त्याच्यामध्ये ज्या काही घटना घडल्या होत्या त्याच्यामध्ये CCTV कॅमेरा यांचे वायर्स पण कापल्या गेलेले होते. म्हणजे तुमच्याकडे खूप खूप सुंदर आणि खूप ॲडव्हान्स कॅमेरा आहे, पण त्या कॅमेऱ्याची वायरच कापली तर त्याचा काय उपयोग? काहीच उपयोग नाही. आणि अशा गोष्टीतनं जे आपण दररोजच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स बघतो, जसं कोणाच्या घरी म्हातारी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला कोणाशी तरी संवाद साधायचा असतो, पण हातामध्ये फक्त रिमोट किंवा बटन आहे. तर मग मी अशी डेव्हलपमेंट केली की कॅमेरामध्ये सिम कार्ड. मग आता हा कॅमेरा कसा वर्क होईल? तर हा कॅमेरा, या कॅमेराला एक सेन्सर आहे, मोशन सेन्सर आहे. त्याच्यानंतर या कॅमेराला माईक आहे. त्याच्यानंतर या कॅमेरामध्ये इमेजेस स्टोअर करता येतात. एवढंच नाही तर हा कॅमेरा कॉल पण करू शकतो, जसं मोबाईल कॉल करू शकतो तसं. मग मी असा कॅमेरा बनवला आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत केल्या. मग ते करत असताना मोबाईल नेटवर्किंग, त्या कॅमेरामध्ये जी काही टेक्नॉलॉजी, स्क्रिप्टिंग किंवा अशा गोष्टी वापरल्या जातात ते असं सगळं शिकायला मिळालं आणि असं कॉम्बिनेशन डेव्हलप करायला मिळालं. तर हा जो कॅमेरा डेव्हलप केला होता त्याच्यामध्ये जेव्हा त्या कॅमेरासमोर हालचाल होते, म्हणजे समजा तुमच्या घरी कोणी नाही आहे आणि कॅमेरासमोर हालचाल झाली तर हा कॅमेरा लगेच कॉल करेल तुम्हाला, तिथे काय चालू आहे ते ऐकवेल, तिथे काय हालचाल होते त्याच्या इमेजेस तुमच्या मोबाईलवर पाठवेल. आणि असे तुम्ही 4 लेवल युजर्स तयार करू शकता. म्हणजे ओनर, स्वतः ओनर, त्याच्यानंतर रिलेटिव्ह किंवा तुमच्या सबऑर्डिनेट कोणी असतील ते, तिसरी व्यक्ती म्हणजे इमर्जन्सी सर्व्हिसेस म्हणजे ॲम्ब्युलन्स, फायर वगैरे असं, आणि चौथी म्हणजे गेस्ट. म्हणजे आता समजा एखादा अशी व्यक्ती आहे की ज्याच्याकडे या कॅमेऱ्यामधले असलेले नंबर नाही आहेत, पण त्या व्यक्तीने समजा कॉल केला. जसं आता माझ्याकडे कॅमेरामध्ये स्टोअर्ड असलेला मोबाईल आहे, पण माझा मोबाईल हरवला आहे, तर मी दुसऱ्या कोणाला सांगतो की अरे त्या कॅमेराला कॉल कर, तर तो कॅमेरा लगेच त्याला इमेजेस पाठवेल. तो काय, ज्याला कॉल केल्यानंतर तो आपले पासवर्ड विचारेल, तो पासवर्ड दिला की तो त्याला इमेजेस पाठवेल. अशा गोष्टी त्याच्यातनं डेव्हलप झाल्या. तसंच वायफाय कॅमेरा, म्हणजे एक कॅमेरा मी माझं जे ऑफिस होतं ते वेस्ट हायकोर्ट रोडवर आनंद भंडारच्या तिथे होतं. तिथून एक हायर मेगापिक्सलचा कॅमेरा मी लक्ष्मी भवनच्या सिग्नलवर, जे आपल्या रेड लाईट, रेड, येलो, ब्ल्यू, ग्रीन जे लाईट असतात त्या सिग्नलवर फोकस केला आणि त्याला मी न्यूयॉर्कमधनं कंट्रोल केलं. तर हे सक्सेसफुल जे काही टेक्नॉलॉजी मला मिळाली त्यातनं मला खूप काही शिकायला मिळालं. आणि त्यावेळेला मग भारत असेल, अमेरिका असेल, जपान असेल, चायना असेल किंवा अजून अशा ज्या कंट्रीज आहेत त्याच्यातनं याच्यात काय काय नवीन संशोधन होऊ शकतं, कसं आपण करू शकतो, असं मला ते सगळं करायला मिळालं. तुम्हाला जर याचं अजून जास्त इंटरेस्ट असेल तर माझं यूट्यूबचं विनय सालोडकर नावानी चॅनल आहे,
तिथे हे तिन्ही व्हिडिओज अवेलेबल आहे, ते तुम्ही बघू शकता. पुन्हा मला तेच सांगावंसं वाटतं आहे की ह्या ज्या व्यक्तीसोबत मी इथे बसलेलो आहे त्या व्यक्तींना म्हणजे असं ऐकण्यापेक्षा प्रत्यक्षात जर तुम्ही भेटलात आणि प्रत्यक्ष जर ह्या सगळ्या ज्या काही सर सांगतात आहे की न्यूयॉर्कहून लक्ष्मीभवन चौकातला सिग्नल माणूस कंट्रोल करू शकतो आहे, तर ही किती मोठी म्हणजे वैज्ञानिक प्रगती होती बघा. आणि तीही आपल्या भारतातला त्यातही नागपूरचा व्यक्ती हे करतो आहे, ही अभिमानास्पद बाब. आणि आज पुन्हा मी तेच म्हणतोय की ग्रामायणसाठी खऱ्या अर्थानं हा शिरपेचातला तुरा आहे. पुन्हा सरांच्या प्रवासाकडे वळतो. सर, मला आणखीन असं एक विचारावंसं वाटतं बघा की एक तर तुम्ही एक शिखर अग्रेसर म्हणजे त्याच्यावरती तुम्ही काम करत गेलात आणि नवीन नवीन संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये ज्या येत गेल्या त्याच्यावरती नुसतं काम करून सोडून न देता तिथपर्यंत प्रत्यक्षात त्या साकारणं आणि उतरवणं. सरांचा जो प्रवास तुम्ही ऐकता आहात त्याच्यात तुम्ही खूप म्हणजे प्रत्येक साला गणिक प्रगती पथावरती जात आहे बघा. नुसतं एक करून. खरं तर सरांनी जे IIP म्हटलं तर माझ्यासारखा जर एखादा व्यक्ती असता की बा चला आता नुसतं हे करायचं, एवढीशी इन्फॉर्मेशन इकडची तिकडे करायची आणि त्यातनं आपल्याला अर्थार्जन होत आहे, पण जी एक शोधबुद्धी आहे कायम ती काही माणसाला स्वस्त बसू देणारी नव्हती. म्हणून पहा कसं 86 पासून एक नवीन शोध की माणूस चालण्यात इलेक्ट्रिसिटी करू शकतो निर्माण. माणूस चालण्यातून इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतो ही सांगणारी व्यक्ती माझ्या बाजूला बसलेली आहे, हे मी तुम्हाला इथे सांगतोय. तर ते ऐकूया आता. बिलकुल बरोबर आहे. या सगळ्या गोष्टींमधनं असं लक्षात आलं की भारतामध्ये त्या काळी आणि कदाचित अजूनही पूर्ण आपण स्वयंपूर्ण झालो नाही, म्हणजे आपण आत्मनिर्भर म्हणतोय, तर आपल्याला आत्मनिर्भर भारताकडे अजून जायचं आहे, असा प्रयत्न चालू आहे आपला. तर इतके लोक इतक्या ठिकाणी चालतात, म्हणजे जसं तुम्ही बघितलं तर मुंबईसारखं डोमेस्टिक इंटरनॅशनल एअरपोर्ट, दिल्लीसारखं एअरपोर्ट किंवा रेल्वेचे प्लॅटफॉर्म किंवा बस ज्या ठिकाणी थांबतात ते बसचे स्टॉप्स, असं कितीतरी ठिकाणी इतके असंख्य लोक, लाखो करोडो लोक चालत असतात. मग या चालण्यावरनं इलेक्ट्रिसिटी असं काही कन्सेप्ट डेव्हलप होऊ शकतो का? तर तसा प्रयत्न केला. तायवानची एक जुनफू नावाची कंपनी होती, ती तायपाईपासून 250 किलोमीटर होती. त्यांच्याशी संबंध आला आणि त्यांना ही कल्पना सांगून त्याच्यातनं आपल्या जसं आपण कब्बशी वापरतो त्या कब्बशीमध्ये जे सिरॅमिक मटेरियल आहे त्या सिरॅमिक मटेरियलचा वापर करून पावलं टाकतो, त्या पावलांचं व्हायब्रेशन याच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण पावलं टाकून इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो असा प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला. मग ते करत असताना असं लक्षात आलं की इथेच थांबून काही चालणार नाही. तर त्याच्यानंतर मग असं लक्षात आलं की अरे रस्त्यावर इतक्या गाड्या जातात आहेत, रेल्वे ट्रॅकवर इतकी रेल्वे धावते आहे, मग ही जी एनर्जी आहे ही कुठेतरी वापरायला पाहिजे. याच्यातनं काहीतरी ठीक आहे 0.1%, 1% काहीतरी सुरुवात झाली तर ती पुढे अजून वाढेल. मग तसे प्रयत्न केले की रस्त्यावरनं त्या काळी सिमेंटचे रस्ते गडकरींनी जे बांधण्याचं एक धाडस केलं आणि ते खूप चांगली गोष्ट होती, त्याचा उपयोग डेफिनेटली झाला. या सिमेंट रोडवर मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. हे पण मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. 20 मीटर बाय 4 मीटरचा रस्ता, म्हणजे 20 मीटर लांब 4 मीटर रुंद, अशा याच्यामध्ये मी आपण जसं जुन्या काळी बायका जातं वापरायच्या तसं जात्याच्या आकाराचे जनरेटर बनवले आणि गाडी मूव्ह केली. सर, आपल्याला इथे रोड पॉवर जनरेटर बद्दल सांगतात आहे की रस्त्यावरतून जी वाहनं जातात त्यात त्यांनी मग रेल्वेलाही घेतलेलं बघा, की ही कल्पकता आहे, वैचारिक कल्पकता आहे, ज्यातनं हा शोध लागलेला आहे. सर, तर रस्त्यावरनं ज्या गाड्या जातात त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी जनरेशन, त्याच्यानंतर रेल्वे ट्रॅकवर रेल्वे जी धावते त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी जनरेशन, अशी सुरुवात आम्ही केली. आणि खूप इन्स्पिरेशन स्टोरी आहे, म्हणजे खूप मजा आली ते करताना आणि खूप शिकायला मिळालं. आणि हे करत असताना या गोष्टी करता थॉमस अल्वा एडिसन यांच्या नावाने गोल्ड मेडल आम्हाला झालं. ते तायवानची आमची जी जुनफू कंपनी आहे त्याचा मी जो असोसिएट होतो, तर ते आमचं भाग्य की आम्हाला एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या हाताने
थॉमस अल्वा एडिसन यांच्या नावाने गोल्ड मेडल मिळालं आणि तो एक वेगळाच आनंद आम्हाला आनंद आहे, बरोबर आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे काय म्हणतात त्याला, की आपण केलेल्या गोष्टीचं चीज असा पुरस्कार मिळाला म्हणून चीज झालं असं नाही आहे, तर दखल कोणीतरी आपल्या कामाची घेतलेली आहे. आणि खरं हा पहा किती छान योग असेल तेव्हा, की तेव्हाचं ते सुवर्ण पदक आणि इतकी त्यातनं प्रेरणा मिळावी, की जे रोड पॉवर जनरेटर सारखा विषय होता. सर असंच आता तुमचं एक आणखीन की पाण्यावरून इलेक्ट्रिसिटी, पाण्यामधून इलेक्ट्रिसिटी किंवा वॉटर पाईप जनरेटर जे एक ऐकलेलं आहे, बरोबर. त्याबद्दल आता सर्वांना सांगावं. आणि उद्योजकांना मी पुन्हा एकदा सांगतोय बघा, की फक्त कल्पकता म्हणा, एक डोक्यामध्ये कल्पकता आहे आणि एक पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे बघा, की ही गोष्ट अशी का फिरते आहे, सगळ्यांना दिसते, पण ते डोक्यात येणं आणि त्यातनं एक शोध पूर्णत्वाला येणं, म्हणजे हे जे काही सर आज सांगतात आहे ते आपण पाहतो. मी युवा उद्योजकांनी खूप प्रेरणा घेण्यासारखं आहे सरांकडनं. सरांचा नंबरही मी तुम्हाला इथे देणार आहे, सरांना ऐकूया. तर पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी याचा ॲक्च्युली स्टडी असा होता की मुंबईसारख्या ठिकाणी, मुंबईजवळ जे ठाणे आहे त्याच्यामध्ये मुंबईला पाणी पुरवठा किंवा ठाण्याला होणारा पाणी पुरवठा हा 300 मिलीमीटर पाईपलाईन, त्याच्यात व्हॉल्व वापरले जातात त्या पाण्याची स्पीड कमी करण्याकरता, कमी जास्त करायला. आणि त्या व्हॉल्वची किंमत ही 85 लाख रुपये वगैरे अशी आहे. आणि मी विचार केला की जर हे पाणी नुसतं फ्लो कमी करायचं आहे, तर या फ्लो कमी करण्याच्या उद्देशाने जर तिथे जनरेटर लावलं तर पाण्याचा फ्लो पण कमी होईल आणि वीज पण निर्माण होईल. बरोबर. आणि ते इन्स्पिरेशन मला मिळालं आणि तिथे आम्ही काय एक्सपेरिमेंट केले आणि ते पुढे सक्सेस झाले. आत्ताच्या घटकेला या इन पाईप जनरेटरमुळे एक वेगळी कल्पना आम्हाला मिळाली आणि ती आम्ही अंमलात आणली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ती सरकार जे काही आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी अप्रिशिएट केला की असं होऊ शकतं. हा म्हणजे जर त्या पाईपलाईन मधनं होऊ शकतं, तर आज घरोघरी जी पाईपलाईन आहे पाण्याची जाणारी, त्यातनंही जर म्हणजे सर जे म्हणतात त्या अशी कल्पकता आणि त्याच्यावरती काम करणं हा खऱ्या अर्थानं आपल्यासाठी एक छान गोष्ट आहे बघा आपल्याला. आणि आपण रोड पॉवर जनरेटरही झालं, पाण्यावरचंही झालं, आता पुन्हा एकदा मोटर कम जनरेटर आहे. हा एक पुन्हा एक नवीन सर्वांसाठी खूपच मी पुन्हा तुम्हाला ते सांगतोय. तुम्ही हे म्हणाल की हा माणूस सारखं एकच सांगतोय. खूप मोठा प्रवास आहे हा, खूप मोठा प्रवास आहे सरांचा. आणि हा असा तासाभरात बांधायला गेलो तर खूप उड्या घ्याव्या लागतात. इतक्या जंप हे न करता सर पहा कसा छान त्यांचा प्रवास, की बा सुरुवातीला पाणी, मग त्याच्यावरनं ते मोटरवरती जातात आहे. तर सरांना प्रत्यक्ष जर तुम्ही भेटलात तर तुम्हाला ही वेगळी मजा अनुभवायला मिळेल. ऐकूया सरांना. तर आता या कन्सेप्टमध्ये असं होतं की आपण बघतो की स्कूटर किंवा कार, तर एक कारचं उदाहरण आपण बघू की कार आपण जेव्हा चालू करतो त्यावेळेला आपण किल्ली त्याला लावतो किंवा जी काय सिस्टीम असेल ऑन ऑफची ती आपण करतो. त्याच्यातनं काय होतं, बॅटरीवरनं ऑल्टरनेटरला करंट जातो. ऑल्टरनेटर ते जे काय गाडीचं इंजिन आहे त्याला फिरवतं आणि ते फिरवत असताना ते इंजिन एकदा चालू झालं की त्याच्यानंतर ऑल्टरनेटर बंद होतं. ऑल्टरनेटर बंद झाल्यावर हे इंजिन ऑल्टरनेटरला फिरवतं आणि मग ऑल्टरनेटर बॅटरी चार्ज करतो. बरोबर. तर आता या मेकॅनिझममध्ये मला एक गोष्ट लक्षात आली की जर आपण असं केलं की त्या इंजिनच्या ठिकाणी मॅग्नेटिक जनरेटर कम मोटर अशी सिस्टीम केली, म्हणजे मोटर आणि मॅग्नेटिक जनरेटरचं कपलिंग असं जर मी वापरलं तर हा जो प्रॉब्लेम आहे हा मी सॉल्व्ह करू शकतो का. आणि त्याच्यात मला यश मिळालं. अर्थात हे यश काही असं 1-2 दिवस 4 दिवस किंवा वर्षभरात नाही, याला तब्बल 3 वर्ष लागले. आणि ते जे कॅलिब्रेशन होतं ते कॅलिब्रेशन करत करत तो सक्सेस मिळाला. आज आपण मॅग्नेटिक जनरेटर त्याला कसं वर्किंग आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की एक 12 वोल्टचे 60 अँपिअर अवरच्या 4 बॅटरीज, त्याच्यावरनं मी 1200 वॅटची मोटर चालवतो आहे. ठीक आहे. आता या मोटरला समोरच्या भागाला परमनंट मॅग्नेट किंवा ऑल्टरनेटर लागला आहे. ते एसी आउटपुट देत आहे. ते 1000 वॅटचं एसी आउटपुट देत आहे. नंतर या मोटरला बॅक साईडला डीसी ऑल्टरनेटर आहे, त्याच्यावरनं मी बॅटरी चार्ज करतोय. आणि ही प्रोसेस माझी कंटिन्यूस 18 तास 24 तास चालू शकते. फक्त ती जेव्हा खूप जास्त गरम होते तेव्हा मला एक अर्धा एक तासाचा त्याला फक्त रेस्ट द्यावा लागतो. पण हे कॉम्बिनेशन मी सक्सेसफुली टेस्ट केलं आहे. हे कॉम्बिनेशन मी स्वतः वापरलं आहे
आणि एक साहिल रिसर्च म्हणून जी कंपनी आहे, जी माझे असोसिएट आहेत, त्याच्यामध्ये एक अजय चौधरी म्हणून आहेत, त्यांनी ही डेव्हलप केलेली गोष्ट माझ्यासोबत आहे आणि मी पण त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. आणि मला सांगायला आवडेल की येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये याचा उपयोग तुम्हाला झालेला दिसेल. सर, मॅग्नेटिक जनरेटर म्हणजे खऱ्या अर्थाने तर खूप वेगळा शब्दच वेगळा आहे मुळात हा, की चुंबक, आणि त्यातनं हे निर्मिती व्हावी आणि असा विचार मनामध्ये यावा. आता मला एक की यातनं पहा किती जणांना फायदा होऊ शकणारी ही गोष्ट आहे बघा, की म्हणजे एखादी गोष्ट आपल्याजवळ 30 बॅटरी, आपण वर्षानुवर्ष स्कूटर वापरतो आहे, कार वापरतो आहे, त्यातली बॅटरी ते काम करतेच आहे, पण त्या बॅटरीकडनं त्या बॅटरीला पुन्हा कसं काय रियूज होते आहे ते, हे जे सरांची कल्पकता त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि ही आत्मनिर्भर भारतासाठी खूपच महत्वाची घटना आहे बघा, की यातनं सर्वांना फायदाच होणार आहे. जे सरांनी आता सांगितलं तर की यातील सर आता ह्या ज्या काही तुम्ही हे जे शोध लागलेत किंवा फार म्हणजे तळागाळातल्या लोकांपर्यंत ह्या गोष्टी जर पोहोचल्या तर त्यांना खूप फायद्याच्या होणार आहे. बिलकुल बरोबर. मी तुम्हाला याच्यातले अजून 2-3 उदाहरणं सांगतो की या टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही लोक कसे करू शकता. बरोबर. आता बघा, आपल्याकडे समजा इलेक्ट्रिकची गाडी आहे, स्कूटर आहे, म्हणजे साधी TVS किंवा होंडा ॲक्टिवा अशा कॅटेगरीतली गाडी आहे, किंवा तुमच्याकडे बाईक आहे. तर तुम्ही आज काय करता, तुम्ही आज इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईक त्याला किक मारता, चालू करता, किंवा बटन असेल तर सेल्फनी चालू करता आणि ती वापरता. पण पेट्रोलचा जो खर्च आहे आणि त्याच्याच कंपॅरिझनमध्ये आपण जर इलेक्ट्रिकचं स्कूटर म्हटली तर त्याला चार्ज करा. मग चार्जिंग नसल्यामुळे ती गाडी आपण केव्हा ना केव्हा चार्जिंगला आपल्याला लावायची जरूरत आहेच. मग मी विचार केला की ही जी मी जनरेटर, मॅग्नेटिक जनरेटरची आयडिया तयार केली आहे, ही मी स्कूटरमध्ये का नाही वापरू शकत, ही मी सायकलमध्ये का नाही वापरू शकत, ही मी ऑटोमध्ये का नाही वापरू शकत. आणि तसे मी मॉडेल्स तयार केले आणि त्याला 6 महिने, वर्षभर टेस्ट करून आता ते मॉडेल्स रेडी झाले आहेत. तर तुम्हाला समजा याच्यात काही अजून नॉलेज पाहिजे असेल, तुम्हाला स्वतःला काही करायची इच्छा असेल, तर इव्हन याच्यामध्ये रेट्रोफिटची आयडिया पण पॉसिबल आहे. म्हणजे कसं, माझ्याकडे पेट्रोलची गाडी आहे आणि त्याच्यातलं मला इंजिन काढून हे इंजिन त्याच्यात लावायचं आहे आणि मला चार्जिंग भांगड नको आहे. म्हणजे मी जसं आपल्याकडे आपण म्हणतो की पेट्रोल, डिझेल किंवा गॅसोलिन हे भरा आणि कामाला लागा, बरोबर, म्हणजे फिल इट अँड फॉरगेट इट, ही जी आयडिया होती, याच्यात आपण वाढल्यामुळे आपल्याला चार्जिंगला खूप जास्त वेळ लागतोय आणि दुसऱ्या बाजूला मोबाईल किंवा अशा गोष्टी आल्यामुळे सगळ्या गोष्टी क्विक पाहिजेत. पण आता याला काहीतरी सोल्युशन पाहिजे. तर आपण 100% कोणाला सॅटिस्फाय करू शकत नाही, पण मग याच्यातनं काही मार्ग निघू शकतो का, असा प्रयत्न केला. तर सेल्फ चार्जिंग व्हेकल, ती सायकल असेल, स्कूटर, ऑटो, येणाऱ्या काळामध्ये कार पण अजून येतील. तर या सेल्फ चार्जिंग मेकॅनिझम ऑन दिस मॅग्नेटिक जनरेटर असा विषय तो तयार झाला आणि तो तुम्ही वापरू शकता. त्याला तुम्हाला अजून त्याच्यात अजून काही गोष्टी तुम्हाला करता येतील. जसं मी तुम्हाला सांगितलं की मॅग्नेटिक जनरेटर, आता याच्यातला एक विषय आहे की लाईट गेल्यानंतर आपल्याकडे आपण इन्व्हर्टर वापरतो. तर हे जे इन्व्हर्टर आहे, मग हे इन्व्हर्टर पण मला एक्सटर्नली MSEBच्या लाईनवर चार्ज करण्यापेक्षा माझ्या स्वतःच्या जनरेटरनी चार्ज करता येईल का? हो, करता येईल. मग तसंच अजून एक कॉम्बिनेशन की दिवसेंदिवस गॅस महाग होत चालला आहे. मग आता गॅसला काही सबस्टिट्यूट याच्यात पॉसिबल आहे का, म्हणून आपण इलेक्ट्रिक चुले बनवले. इलेक्ट्रिक चुल्यामध्ये तुम्हाला जर माहिती असेल तर जुन्या काळी शेगडी यायची एक इलेक्ट्रिकची, त्याच्यामध्ये अशी कॉईल राहायची आणि ती कॉईल इथे पॉवर प्लग लावलं की ती हीट व्हायची आणि त्याच्यातनं आपल्याला जे काय पाणी गरम करणे, बाकीच्या गोष्टी हे करायचो आपण. तर तो एक प्रकार. आणि दुसरं इंडक्शन डेस्कटॉप, हा जो नवीन प्रकार आहे, त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी आपण या जनरेटरवर चालू शकतो आणि याच्यातनं एका युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटीला, म्हणजे 1 किलोवॅट ऑफ इलेक्ट्रिसिटी 1 तास वापरल्यानंतर 1 युनिट होतं. तर एवढं 1 युनिट आपण 1 रुपया किंवा त्याच्यापेक्षाही कमी एवढ्या रेंजमध्ये आपण जर ते स्वतः वापरू शकलो तर मला असं वाटतं याचा खूप जणांना खूप उपयोग येईल आणि आत्मनिर्भर भारताकडे आपण आटली एक पाऊल टाकतोय अशी ती कल्पना आहे. आत्मनिर्भर भारत हा शब्द मुळात खूप आपल्याला प्रोत्साहित करणार आहे बघा. आणि त्यासाठी आपल्या क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीने इतकं हिरिहिरीने काम केलेलं आहे बघा की
केवळ भारत नाही तर न्यूयॉर्क पर्यंतचा प्रवास करून शेवटी भारतासाठी काहीतरी करायचं या भावनेतनं जे भारताला आज एका ताकदीने उभं करायचं आहे, त्यासाठी हा जो काही सगळा प्रवास सुरू आहे. सर मी राजकीय पार्श्वभूमी मला याला द्यायची नाही आहे, म्हणजे माझा कदाचित विचारण्याचा अप्रोचही तो नाही आहे. ह्याची सगळ्याची मदत आपण सरकारला कितपत करू शकतो? आपण वेगवेगळे राज्य सरकार असतील किंवा केंद्र सरकार असतील यांच्या ज्या काही पॉलिसी तयार होतात आणि याचे जे काही गोष्टी ॲज अ पॉलिसी मॅटर असंच आपण म्हणू त्याला, बरोबर, असं जे तयार होतात. आणि आजही आपल्याकडे असे कितीतरी लोक आहेत किंवा पुष्कळ लोक आहेत की ज्यांना इलेक्ट्रिसिटी बिल पण देणं कठीण आहे. कठीण आहे. तर त्यांच्याकरता पण आपण ही सुरुवात करू शकतो, म्हणजे त्याला बिलो पॉवर्टी लाईन म्हणतात. बीपीएल लोकांसाठी ह्या सगळ्या गोष्टी पहा किती फायदेशीर आहेत. आणि ह्याच्यावरती जर मला एक आणखीन विचार की आता हे जे काम आतापर्यंत तुम्ही केलं मधला, आपण मी 86चा आणि 90 नंतरचा तुमचा हा पिरियड धरतो, जे काही आता हे मधले कार्य तुमचे झाले 2006 मधले वगैरे, तर कुठल्या राज्य सरकारने तुम्हाला असं प्रोत्साहन म्हणजे यासाठी प्रोत्साहन दिलं का की बा हा प्रोजेक्ट तुम्ही आमच्या इकडे राबवा, किंवा यातून काही जण आपण काही प्रयोग झालेले आहेत का प्रायोगिक तत्वावर? प्रायोगिक तत्वावर तसे प्रयोग झाले आहेत आणि सध्या केंद्र सरकारने याला हा विषय उचलून धरला आहे आणि त्याच्यातनं आपल्याला बरंच प्रोत्साहन दिलं आहे आणि ते अजून प्रोत्साहन देतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला पण एक स्फूर्त गोष्ट मिळते आहे की अरे आपण याच्यात अजून काय करू शकतो. तर हा विषय येणाऱ्या काळामध्ये अगदी लहानशा खेडेगावांपर्यंत पोहोचावा आणि त्याच्यातनं त्यांना पण मदत व्हावी, म्हणजे त्यांनी पण याच्यातनं शिकावं. ही टेक्नॉलॉजी काही अशी गोष्ट आहे की जी काही म्हणजे ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला हे सगळं सोडून जातो, ते सगळं इथेच राहणार आहे. तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि ते पोहोचून त्यांचं पण भलं होईल, जसं माझं भलं झालं. म्हणजे भलं झालं म्हणजे मी ते प्रॉफिट करावं अशा अर्थाने नाही म्हणत आहे, एक चांगली गोष्ट मला मिळाली, ती सगळ्यांना मिळावी असा तो उद्देश आहे. यातनं जे सरांनी जो म्हटलेला आहे की मला ही प्रॉफिट हे समाधानाचं आहे बघा, कारण ते भांडवल कोणीही कोणालाही देऊ शकत नाही असं सरांनी स्वतः कमावलेलं आहे. की या सगळ्या जो काही हा जो शोध लागलेले आहेत आतापर्यंत, आणि छान सरांनी सांगितलं की केंद्र सरकारने याची दखल घेतलेली आहे आणि ह्या नागपूरकरांसाठी म्हणा, विदर्भासाठी, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी असं म्हणता येईल की खूप अभिमानाची बाब आहे की नागपूरमधली एक व्यक्ती ज्याच्या कार्याची दखल केंद्र सरकार घेत आहे. आणि तळागाळापर्यंत सरांचं जी शोध मोहीम जी आहे त्यातनं जे काही प्रकल्प राबविले जातील आणि त्यातनं जो काही सर्वांना होणार आहे आणि आत्मनिर्भरतेकडे जो एक प्रवास आपला सुरू होणार आहे, त्यासाठी हे खरं तर सरांचं उचललेलं आत्ता उचललेलं नाही आहे, 20 वर्षाची तपस्या यामागे आहे बघा. हे जे काही शोध आहे आज काल परवामध्ये लागलेले नाही आहेत, तर अनेक वर्ष याच्यावरती अभ्यास करून त्या 100% जेव्हा प्रॉडक्ट तयार झालेलं आहे तेव्हा ते सरांनी सर्वांसमोर मांडलेलं आहे. मी थोडंसं आता कौटुंबिक याच्याकडे येतो की खूप तो काळ खरंच असा होता की जो 86-87 उमेदीचा काळ, कारण तेव्हा ग्रॅज्युएशन आटोपलेलं होतं आणि अतिशय छान असे सर मी इन्फोसिसचा इथे उल्लेख करू इच्छितो की इन्फोसिसमध्ये जे काही एक जॉब ऑफर तुम्हाला झालेला होता, खरं तर त्या काळातली जी एक मानसिकता होती की छान एक गलेलठ्ठ पगाराची नोकरी तुमच्या हाती होती आणि सहधर्मचारिणीचा जे खऱ्या अर्थाने बॅकबोन जो आहे की हे सगळं करत असताना घरातल्या स्त्रीला ज्या काही गोष्टी सगळ्या एक मॅनेज कराव्या लागतात, तिथे जेव्हा एक गृहिणींची यांना मदत झाली, कारण मला लायब्ररीच्या बाबतीमध्ये मॅडमचा सहकार्य तुम्हाला जे लाभलेलं आहे, मी ह्या थोडं कौटुंबिक पार्श्वभूमी, कारण असं आहे की इथे मानाचा मुजरा दिला नाही, कारण असं आहे उभा होतो आई वडिलांचा आधार आणि त्यानंतर पत्नी आणि मग मुलं. हे खरं तर शोध बाबा यांचं नाव आहे असं मी जे काही मी आज परिवाराशी माझा जो संबंध आला तर यांना शोध बाबा ते म्हणतात, कारण कायम शोधत असतात. घरात बसलो आहे बा म्हणून मग रिकामं बसणार आणि एन्जॉय करणार असं नाही. सर मला त्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला की जे काही मॅडमचा या प्रवासात सोबत चालले आणि जो काही आज मुलांचा तुम्हाला आधार लाभतोय, मी आधार याच्यासाठी म्हणतोय कारण खूपसं बाहेर फिरणं होतं बघा, जे काही शोध लागतात आहे वेगवेगळ्या कंपनी, आज केवळ सरांचं न्यूयॉर्कला पण ऑफिस आहे, सर्वांनी इथे नोंद घ्यावी अशी मी एक मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की नागपूरच नाही
ते न्यूयॉर्कमध्ये पण सरांचं ऑफिस आहे आणि ते ते मॅनेज करतात आहे. तर हे सर्व करत असताना जी एक घरच्या स्त्रीची साथ लाभलेली आहे, तिथे एक मानाचा मुजरा देऊया आपण. बिलकुल बरोबर आहे तुमचं. म्हणजे आपण असं म्हणतो ना ते की मुलगी शिकली आणि घर पुढे गेलं, तर ही जी गोष्ट आहे ही खरंच आहे. आणि माझ्या पत्नीनी, इवन मला मोठा मुलगा आहे, तो सध्या अमेरिकेत असतो, मुलगी पण कॉम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग झालं आहे तिचं, ती पण आता नुकतीच बंगलोरमध्ये कंपनी आहे तिथे लागली आहे. तर या सगळ्यांची साथ मला मिळाली, आईवडिलांची मिळाली. आमचं कुटुंब जे होतं ते जॉईंट फॅमिली होती. म्हणजे माझे काका काकू, चुलत भाऊ बहिणी सगळेच होते. आणि ही एक खूप म्हणजे मी त्या सगळ्यांचे ऋणी आहेत बेसिकली. कारण ज्या कुटुंबामध्ये मी वाढलो त्यांनी प्रत्येकाने मला काही ना काही शिकवलं, प्रत्येकाने मला काही ना काही मदत केली. माझा जो जन्म झाला त्यावेळेला मी 7 महिन्याचा 2.5 पाऊंडी होतो. म्हणजे मला लिटरली परातीमध्ये कापूस टाकून त्याच्यात आंघोळ घालायची, असं माझं सुरुवात होती. आणि माझ्या चुलत बहिणींनी, माझ्या इतर नातेवाईकांनी, सगळ्यांनी माझं केलं. त्याच्यानंतर मी आज तुमच्यासमोर असं आहे. आणि मिसेसनी पण खूप मदत केली, ती आजही करते, मुलांची पण साथ आहे. त्याच्यामुळे जे काय तुम्ही सरांनी सांगितलं की फॅमिलीची मदत ती आहेच, आणि ते सगळं इतकं करू शकतात, त्याच्यामुळेच मी हे काम करू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. खरं किती बराचसा मोठेपणा आहे बघा की आपण आजकाल आपलं पहिलं रिलेशन मध्ये नावं घेत नाही की या व्यक्तीची. मला पण सरांनी अख्खं घराण्याची मदत झाली. आणि हेच आहे की मूळ संस्कार जे आहे, म्हणून घराला मूळपीठ म्हणतात. या मूळपीठात जे संस्कार झालेत त्यातून माणूस घडत जातो. आणि हा जो माणूस घडतो त्याची प्रचिती आज आपल्याला आलेली आहे की देवाचं देवत्व जर पाहायचं असेल ना तर गाभारा दर्शन व्हावं लागतं म्हणतात. हे गाभारा दर्शन सरांचं झालेलं आहे की कुटुंबाची जी काही एक म्हणजे पाठीशी कुटुंब उभं आहे. आणि अगदी सख्खे चुलत सगळ्यांचा जो उल्लेख इथे झालेला आहे, हा मनाचा मोठेपणा आणि त्यातली शोध घेण्याची वृत्ती हा सरांचा आहे. काय इथे काही आपल्याला छान म्हणजे प्रश्न आले आहे की सर तुमचा ईमेल आयडी इथे सर्वांना हवा आहे. सर त्यांचा ईमेल आयडी सांगतात आहे. सर ते 2 वेळा सांगते, कृपया तो नोट करून घ्यावा. माझं नाव जे आहे ते विनय सालोडकर आहे. तर VINAY डॉट म्हणजे डेसिमल पॉईंट SALODKAR@gmail.com. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, VINAY डॉट म्हणजे डेसिमल पॉईंट SALODKAR@gmail.com. खूप छान. आणि सरांचा ईमेल आयडी तुमच्यापर्यंत आलेला आहे. शेवटाकडे जाताना सरांचा नंबरही मी तुम्हाला इथे देईल. तत्पूर्वी आणखीन एक छान आलेलं आहे की सरांच्या संशोधनाचे व्हिडिओ पण ग्रामायणवर टाकण्याची एक इथे आमचे राजेंद्र काळे इथे असं अनुमोदित करतात आहे की हे व्हिडिओ नक्कीच ग्रामायण या पेजवरती सरांचे आम्ही व्हिडिओ टाकू. सरांचं युट्यूब चॅनलही आहे.
प्लस मायनस 2च आहे आणि एक सेमेस्ट्री आहे आणि ती पॅक आहे. तर मी विचार केला की मोबाईल स्मार्ट होऊ शकतो. म्हणजे मोबाईलमध्ये किंवा त्याच्या आधी तुम्ही बघा पेजरवर कॉलिंग मोबाईल नंतर मग कृपया मला सांगा, आवाज येतोय का? नमस्कार, आवाज येतोय आता? हॅलो, नमस्कार. नमस्कार. हॅलो हॅलो, आवाज येतोय का आता? हो, आला आता, आवाज आला. ठीक आहे. या स्ट्रिंग्सच्या बद्दल जे मी सांगत होतो 18650 तर याच्यामध्ये 18 मिलीमीटर डायमीटर 65 मिलीमीटर हाईट अशी सिलेंड्रिकल सेल आहे. आणि मी जे तुम्हाला सांगत होतो की स्टँडर्ड मोबाईल किंवा त्याचं ॲप्लिकेशन्स याच्यातनं मोबाईल स्मार्ट होत गेला, पण मोबाईल जसा स्मार्ट आला तर बॅटरी स्मार्ट झालीच नाही. मग या बॅटरी कसा स्मार्ट करतात आणि ही बॅटरी स्मार्ट करण्यात आपल्याला काय काय करावं लागेल? प्लस मायनस जे आहेत त्याच्याऐवजी मी जी बॅटरी बघा, ही बॅटरी आहे ती, ही अंडाकृती बॅटरी आहे आणि या बॅटरीमध्ये 6 टर्मिनल आहेत. 1 2 3 4 5 6 सेंटरला आहे. हे 6 टर्मिनल तुम्हाला 6 चित्र सेंटरला जे दिसतात आहे, ही बॅटरी अशी पहिली बॅटरी आहे की ज्याच्यामध्ये 6 टर्मिनल आहेत. माझी न्यूयॉर्कमध्ये जी कंपनी सांगितली ती TANK2 TANKTWO किंवा तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता tank2.com अशी ती कंपनी आहे, त्याच्यामध्ये हे बनवलेलं आहे. या सेलमध्ये 6 टर्मिनल आहेत. या सेलला वायर लागत नाही. ही सेल स्वॅप होऊ शकते आणि याचं वजन फक्त 38 ग्रॅम आहे. आणि या सेलचा वापर करून येणाऱ्या काळामध्ये जनरेटर आहे, बॅटरीचं रिप्लेसमेंट आहे, असं सगळं टेक्नॉलॉजी याच्या हे बघा, हे वरचं कव्हर आहे, हे खालचं कव्हर आहे आणि मध्ये एक बॅटरी सारखी गोष्ट आहे आणि ही जेली रोल आहे. या जेली रोलमध्ये आपलं सगळं काही आहे, इलेक्ट्रोलाइट, सेपरेटर, कॅथोड, ॲनोड सगळं याच्यामध्ये आहे. मग आता याच्या आतमध्ये अजून काय आहे? तर याच्या आतमध्ये हे बघा, तुम्हाला हे म्हणतात ॲप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट. आणि याचा वापर करून आपण आणि या सेल अमेरिकेमध्ये ड्रोन किंवा मरीन ॲप्लिकेशन, पाणडुबी आपण जे म्हणतो त्याच्यात, अशा ठिकाणी त्याचा वापर होतो. या सेलला कधी आग लागू शकत नाही. आपण एखादी जी बॅटरी वापरतो ती बॅटरी ॲक्च्युली 10 किंवा 20% आल्यावर 0 दाखवतं, पण या सेलमध्ये 1% पर्यंत मी बॅटरी वापरू शकतो. आणि याच्यामध्ये जी चिप आहे त्या चिपने मी क्लाउडवर कनेक्टिव्हिटी दिली आहे, त्याच्यामुळे ही बॅटरी क्लाउडवरनं डेटा गोळा करते. या बॅटरीतनं क्लाउडला डेटा जातो आणि ही बॅटरी मी, जसं आपल्याला आधार कार्ड आहे, त्या आधारचा नंबर आहे आपला, तसं प्रत्येक सेलला नंबर आहे. या सेलचं प्रत्येक 2-2 मिनिटांनी लाईफ कॅल्क्युलेट होत आहे, रेसिड्युअल कॅल्क्युलेशन पॉसिबल आहे. याच्यानंतर या सेलमध्ये तुम्हाला कधीही आग लागणार नाही, कारण याच्यामध्ये जे 6 टर्मिनल आहेत ते कसे आहेत ते बघा. 2 टर्मिनल प्लस मायनस, 2 टर्मिनल पॅसिव्ह टर्मिनल आहेत. पॅसिव्हचा अर्थ न्यूट्रल या अर्थाने पण तुम्ही बघू शकता. तर हे पॅसिव्ह टर्मिनल म्हणजे ही बॅटरी बाकीच्या बॅटरींपासून आयसोलेट होते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पुन्हा कनेक्ट होते. त्याच्यानंतर पास थ्रू नावाची टर्मिनॉलॉजी याच्यात वापरली आहे. पास थ्रू चार्जिंग तुम्ही ऐकलं असेल. पास थ्रू चार्जिंग म्हणजे आपल्याला बघा सांगितलं की मोबाईल चार्जिंगला लावताना बोलू नये, तर तो त्याचा मूड असतो. तर तसंच नुसतं पास थ्रू चार्जिंग न राहता आम्ही त्याचे टर्मिनल बनवले आणि ते यामध्ये वापरले. पास थ्रू चार्जिंग आम्ही याच्यात करतो आणि पास थ्रू टर्मिनल आमच्याकडे आहे. हे पास थ्रू टर्मिनल या सेल, याच्या आजूबाजूच्या सेल याच्यातनं कम्युनिकेट करतात डेटा
म्हणजे कोहिजन अँड कपलिंग, म्हणजे असेल बाकीच्या सेल्सचं कम्युनिकेशन, या सेल स्वतःची कम्युनिकेशन, आणि या सेल आणि याच्यात ज्या टँकमध्ये ती टाकली आहे तिथून क्लाउडला इन्फॉर्मेशन, असं सगळं वर्किंग पॉसिबल आहे. आणि याचा मॅन्युफॅक्चरिंग भारतात होणार आहे. ॲट द सेम टाइम याचा उपयोग मॅग्नेटिक जनरेटर, इलेक्ट्रिक चुला, गाडी, आपण जे स्कूटर, सायकल, इन्व्हर्टर, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक कार पासून ड्रोनपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी. आता जसं तुम्ही म्हटलं मोबाईल टावरमध्ये खूप ठिकाणी टावर आहेत पण लाईट नाही, मग त्या ठिकाणी बॅटरीचा वापर करून तुम्ही तिथे इलेक्ट्रिसिटी कंटिन्यू करू शकता. आणि या सेलला मी हाताने काढू शकतो, मला कुठेही शॉक लागणार नाही. 3.6 वोल्ट 3600 मिली एम्पियर अवर ही सेल 10 वॅटची आहे. दुसरं माझा R&D अजून आहे, ते ही 75 वॅटची सेल आहे. 100 वॅट पर्यंत त्याचा R&D झालेला आहे. तर असं टेक्नॉलॉजी आपण भारतात आणतो आहे, ज्याच्यामुळे या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण अजून पुढे जाऊ आणि इलेक्ट्रिसिटी ॲज अ फ्युएल असा कन्सेप्ट आपण टाकू शकतो. म्हणजे या सेल मी म्हणतोय, माझ्या घरी समजा इलेक्ट्रिक चुला आहे तर त्याच्यातनं काढून मी हे स्कूटरमध्ये टाकू शकतो. अशा सेलचे माझ्याकडे कॉम्बिनेशन आहेत, समजा डिफरंट व्हर्जन्स आहेत. हे सगळे डिफरंट व्हर्जन मी एकत्र वापरू शकतो. आज आपल्याकडे स्कूटरची सेल आपण सायकल, कारमध्ये वापरू शकतो, किंवा एका मोबाईलची सेल आपण दुसऱ्या याच्यात वापरू शकतो. हे सगळे पॉसिबल याच्यात आहे. या सेलमध्ये जे कंटेंट आहेत ते रिसायकल करता येतात, आणि त्याच्यामुळे त्या सेलचा फर्स्ट लाईफ, सेकंड लाईफ, थर्ड लाईफ अशी पण याच्यात कल्पना म्हणजे प्रत्यक्षात आलेली आहे. तर अशा ह्या सेलचं नाव आहे Tank2, TANK2. वेबसाईटवर tank2.com, तिथे तुम्हाला मिळेल. यूट्यूबवर याचे कमीत कमी 25 ते 30 व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते तुम्ही बघा. आणि तुम्हाला अजून काही याच्यात माहिती पाहिजे असेल तर मला ईमेल कॉन्टॅक्ट करा, किंवा मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर पण सांगून देतो. तुम्ही 230344142, मी तुम्हाला सांगतो 9823034142. हा नंबर माझा व्हॉट्सअपवर पण आहे, किंवा तुम्ही जीमेल मध्ये पण कम्युनिकेट करू शकता. तुम्ही जर गुगलमध्ये विनय सालोडकर टाकलं तरी तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचायला खूप काही त्रास नाही होणार असं मी समजतो. म्हणजे सरांपर्यंत पोहोचायला त्रास होणार नाही हे जे सर म्हणतात आहे की हा खूपच म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे की इतक्या मोठ्या माणसासोबत आज ग्रामायणच्या या प्लॅटफॉर्मवर बसताना मलाच म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञानगंगेतला माझा प्रवास आहे असं मी म्हणेल. आणि आपण खूप फक्त गोष्ट राग, तर ही जी गोष्ट आहे बघा, माझ्या करंग अवघ विश्व यात व्यापल्या जाणार आहे, आणि ही अवघ विश्व यांनी हा जो शोध लावलेला आहे, आणि त्यातनं जे काही आत्मनिर्भर भारताकडे एक स्वप्न म्हणण्यापेक्षाही एक काय म्हणतात, एक मनात विचार यावा आणि तो प्रत्यक्षात उतरावा, हा शब्द आत्मनिर्भर भारत. आणि त्याच्यासाठी एखाद्या व्यक्तीची 25 वर्षाची तपस्या, आणि त्यातून ही जी मूर्ती साकारल्या जाणार आहे, खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांनाच तो आनंदाचा क्षण मधला हा काळ जर आला नसता तर एव्हाना यातल्या अनेक गोष्टी याची देही याची डोळा आपण पाहिल्या असत्या. पण असं आहे की एखादी गोष्ट यायला काही काळ ठरलेला असतो बघा, काही दिवसातच तो काळ आपण अनुभवणार आहे. आणि सरांनी जे सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या, आणि मुख्य म्हणजे या सगळ्या आवाक्यातल्या राहणार आहे, ज्या काही या असं खूप माझ्या मनातही विचार आलेला होता की इतकं प्रगत तंत्रज्ञान आहे तर त्याची किंमतही तशीच असणार, पण माणूसच मुळात जमिनीवर पाय असणार आहे. त्यामुळे सर्वांचा विचार करून ह्या ज्या काही गोष्टी आहेत या अतिशय अल्प, म्हणजे सर्वांना याचा आपल्याला उपभोग घेता येईल अशा स्वरूपामध्ये त्या आपल्यासमोर येणार आहे. आणि काका तुमचा आवाज थोडीशी तांत्रिक अडचण मला असं वाटतं येते आहे, बऱ्याच ठिकाणी आवाज क्लिअर जातोय आणि काही ठिकाणी येत नाही आहे.
शेवटाकडे आपण वळतो आहे, पण हा शेवट नाही आहे. ह्या ज्ञानगंगेचा प्रवास सुरूच राहणार आहे. सरांना पुन्हा एकदा सरते शेवटी इतकंच विचारायचं आहे की ह्या जो काही शोध मोहीम आहे आणि याचं भविष्य काय. मी तुम्हाला खूप या प्रश्नामध्ये माझा रूप तुम्हाला कळलेला असेल की एखाद्या गोष्टीला सातत्याने तुम्ही जो प्रयत्न केलेले आहेत, पण कुठेतरी एका ठिकाणी असं असतं की त्याला एक भविष्याची तरतूद आपण करून ठेवत असतो. ह्या सगळ्या शोध मोहिमेचं भविष्य मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल आणि ते सर्वांनाही आवडेल. बघा की वर्षानुवर्ष जे काही मी करत आलो आहे ते चालूच राहणार आहे. ते म्हणजे न संपणारी गोष्ट आहे. जितकी आयडियाज येतील, लोक मला आयडियाज देतील, मी लोकांना आयडिया देतील, हे चालू राहील. त्याच्यामुळे हे तुम्ही सांगू शकत नाही की हे केव्हा थांबेल किंवा हे कुठे पुढे जाईल. पण एक गोष्ट मला नक्की सांगतो की भारतीय विचार आणि आपली जी संस्कृती आहे ती अशा सगळ्या गोष्टींमधनं येणारा पुढचा काळ हा आपल्याला अशाच तंत्रज्ञानातून विकसित केलेल्या भारतामध्ये विकसित केलेल्या गोष्टी अशा अर्थाने आपल्याला घेऊन पुढे जायचं. आणि त्याच्यानंतर हा भाग आपण असाच पुढे निघू, कारण काही ना काही नवीन येणार. जसं आता मी पुढच्या वर्षीचं टार्गेट ठेवलंय की वातावरणामध्ये ज्या गोष्टी घडतात, जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किंवा वजन, आपण ज्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिलेटेड म्हणतो, मास, अशा गोष्टी वातावरणातून रचनाची कशी येते. तेव्हा आपण म्हणतो लोकांचे विचार आपल्यापर्यंत येतात. तर याच्यात असा अनुभव येतो की आपण एक या वातावरणातला अँटीना आहोत, त्याच्यातनं आपल्याला विचार येतात आहे. मग आपले विचार पण लोकांना पोहोचत असतील. मग हे कसं कम्युनिकेशन होतं. आणि आपल्या हिंदू संस्कृती म्हणा किंवा आपल्या संस्कृतीमध्ये असंच हे काय जुन्या गोष्टी होतात, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या आपण कशा पुढे करू शकतो, असा प्रयत्न मी येणाऱ्या काळामध्ये करेन. खूप छान असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर हा ज्ञानगंगेचा प्रवास खरं तर असा आहे की ऐकण्यात खूप मजा येते, पण कुठेतरी थांबायला हवं. ते पाऊल अडण्यावर थांबण्यापूर्वी मी ह्या शोध मोहिमेमध्ये सरांना काहीही मदत करायची असेल किंवा सरांकडनं तुम्हाला काही मदत हवी असेल तर ग्रामीण परिवारातर्फे सरांकडनं मी ही हमी देतो की कायम विनय सालोडकर ग्रामीण परिवारासोबत आहे आणि जेही काही शोध सालोडकर सरांनी लावलेले आहेत किंवा त्यावर जे काही काम करतात त्या कार्यात ज्यांना कोणाला हिरिहिरीने मदत करायची असेल त्यांनी सरांशी संपर्क साधावा. ग्रामीण परिवार तुमच्या सोबतही आपल्या सोबत आहे. तर रजा घेण्यापूर्वी मी मगाशी जो उल्लेख केला, तर खऱ्या अर्थानं आजची उद्यम गाथा नव्हती, हा त्रिवेणी संगम होता. ज्ञानगाथा, सेवागाथा आणि उद्योग गाथा याचा. आणि ग्रामीणचा हेच ध्येय आहे. या तिन्ही अनुषंगाने जो ग्रामीण प्रवास करत आहे त्याच खऱ्या अर्थानं आज जी व्यक्ती लागली ती म्हणजे विनय सालोडकरजी. आणि जे काही त्यांचं ज्ञान आणि त्यांनी लावलेल्या शोध आहेत त्याचा जो काही उपयोग आपल्या सर्वांना होणार आहे, खऱ्या अर्थानं आपल्यासाठी ही फार मोठी अभिमानाची बाब आहे. आणि ही व्यक्ती नागपूरची आहे. ही खूप वेगळ्या सोबत येणार आहे. आज इथे जाहीर करतो तो प्लॅटफॉर्म वेगळा असते, कारण ह्या व्यक्तीला इतक्या कमी वेळामध्ये समजणं आणि उमगणं हे कठीण आहे. म्हणून जरा जास्त वेळ सरांसोबत आपल्याला घालवायचं आहे. नक्कीच तुम्हा सगळ्यांना त्याची पूर्वसूचना देण्यात येईल आणि सरांशी पुन्हा एकदा आपण सगळेजण संपर्क साधणार आहोत. तोवर इथे रजा घेतोय आणि सालोडकर सर मनपूर्वक तुमचे धन्यवाद मानतो. खरं तर घरचे व्यक्ती तुम्ही आहात, धन्यवाद घरच्यांचे मानायचे नसतात, पण हा धन्यवाद आहे त्या ज्ञानगंगेला जी सरांनी आपल्यासाठी इथे अशी ओघवती वाहवत ठेवलेली आहे. ज्यांना कोणाला पुन्हा यात डुबकी मारायची असेल त्यांनी सरांशी अवश्य संपर्क साधा. ग्रामीण परिवारातर्फे सालोडकर परिवाराचं मी इथे मनपूर्वक